हाय फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल, मजेत असाल. तर आजचं वातावरण पाहू शकता, किती सुंदर झालेलं आहे. ऊन पडले आणि सर्व पक्षी ओरडत आहेत आणि खूप भारी वाटतंय. माझे मुलं खेळत आहेत, आमची दुर्वा बसली आहे, पाहू शकता तुम्ही. माझे मुलं कसे खेळत आहेत, का कप्पा सारा घालून ठेवला आहे सगळीकडं. आणि इकडं बघा किती सुंदर वातावरण झाले. हे आमचं बुद्ध विहाराचं काम चालू आहे. तर फ्रेंड्स, आता अर्ध काम झाले आमच्या बुद्ध विहाराचं. आमच्या इथले सर्वात मोठाले इथं झाडं आहेत. हे खूप छान वातावरण झालं आहे. त्याच्यात काय झालं, मध्ये मध्ये थोडा पाऊस पडत होता ना, तर खूप परत असं खाली गवत उगलं आहे आणि ओढ्याला पण पाणी आता खूप कमी राहिले. हे पाहू शकता, खूप कमी राहिले ओढ्याला पाणी आता. हे माझे मुलं ते खेळत आहेत दुर्वाच्या मागं. मारायचं असतं का? हा बघा, माझा छोटा मुलगा मोठा मुलगा बसलाय. जरा बरी नव्हती, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओज बनवले नाही आणि लाईव्ह येण्याचं सुद्धा इच्छा नाही आहे, कारण की खूप घाण कमेंट येतात. माझं मनच होत नाही की आजकालच म्हणजे लाईव्ह यावा, म्हणून काल पण मी काय आले नाही लाईव्हमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता लाईव्हला का नाही आल्या काल, पण करतात काही माझे भाऊ बहिणी चांगले, पण आहे ना काय ते असू द्या. जर काही फेक आयडिया असतात हे मला माहितीच आहे का, ते असे घाण करणं कमेंट करतात, पण खूप मनाला वाईट वाटतं की कसली लोक असतात ना अशी घाण कमेंट करतात. त्याच्यामुळे ना खरं सांगू मनच नाही राहिलेलं लाईव्ह येण्याचं. आणि असं घरच्यांनी बघितलं का त्यांना पण खूप वाईट वाटतं आणि ते बरोबर नाही वाटत ना. लाईव्ह येणं म्हणजे काय असं खूप वाईट काम असतं का असं वाटायला लागले आता. कारण की अशाच काढतात का सब बाईन ते, असं नाही का की लय ते घाण काम आहे असं नाही आहे. आपलं टॅलेंट त्याच्यातून दाखवता येतं, आपल्याला दुसऱ्यांना आपले विचार शेअर करता येतात, त्याच्यामुळे ते लाईव्हचं ऑप्शन दिलेलं असं. मग असं घाण कमेंट केलं का आता माझी इच्छाच नाही राहिलेली लाईव्ह वगैरे काही काढण्याची, त्याच्यामुळं मी काही काढलेलं नाही लाईव्ह वगैरे. सो तुम्ही समजून घेता. आणि तरी पण मी आज शक्य झालं तर येईन आज लाईव्हला. आणि माझा हा ब्लॉग पण तुम्हाला कसं वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे पाहू शकता माझे मुलं कसे खेळत आहेत. आताच काम बी मुरकले, चड्डी घाली ना. हे पुन्हा एकदा पाहू शकता. आता आमच्या बुद्ध विहाराचं काम चालू आहे. लॅबचं काम चालू होतं काल परवा. आता खूप मोठे बुद्ध विहाराचं काम चाललं आहे आता. ते सर्व काय आम्ही सपाट केलं होतं, सर्व गवतं वगैरे काढले होते, पण आता पावसाने परत सगळं गवत उगलंय ना, तर भीती पण वाटते थोडीशी, कारण की बिबट्या वगैरे आहेत ना आमच्या इकडं, त्याच्यामुळे जरा भीती वाटते. बाकी काय, आमच्या आळूचे पानं आताच त्या दिवशी तोडले होते आम्ही, तरी थोडे पानं आलेत. सो बाकी काय चाललंय तुमच्या सर्वांचं? कशा आहात तुम्ही? झालं का जेवण वगैरे सर्वांचं? तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि माझ्या ब्लॉगला वगैरे पण सपोर्ट करायला विसरू नका प्लीज. सर्वांना मनापासून सांगते, माझ्या ब्लॉगला वगैरे पण सपोर्ट करा सर्वांनी, कारण की मी पहिल्यांदाच काढते ब्लॉग वगैरे, तर मला जर थोडंफार जमलं नाही तर प्लीज तुम्ही मला सांगायला विसरू नका की अशी संगीताई तुम्हाला असं बोलता येत नाही, असं येत नाही. मग तुम्ही मला प्लीज सांगत जा, काही चुकी झाली तर माझ्या बोलण्यातून जर तुम्हाला काही वाईट वाटलं तर हे पण मला नक्की सांगत जा. मी सर्व माझ्या भाऊ बहिणींना आदर देते, पण ते लाईव्ह तशा कमेंट आल्यामुळे मला काही लाईव्ह काढू वाटाणे झाले, आता लाईव्हवर येऊ वाटाणे झाले. पण तरी पण मी येत असते, कारण की माझे चांगले भाऊ बहीण पण आहेत, ते मला चांगले सपोर्ट करतात. आणि आता तुमच्या आशीर्वादाने माझा चॅनल मोनटाईज झाला आहे. सो तुमचा आशीर्वाद असाच पुढं पण राहू द्या. आणि आताशी तर चॅनल मोनटाईज झाला, याच्या पुढं पण सपोर्ट राहू द्या सर्वांचा प्लीज. तर आता मी काही बाकीचं बोलत नाही, तर माझ्या ह्या पण ब्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा. आणि आशा करते की आता कोणी मला वाईट कमेंट करणार नाही. कसं आहे माहिती का, वाईट कमेंट करून आमची घाण नाही होत, ती तुम्ही तुमच्या तोंडाने तुमची घाण करून घेताय वाईट बोलून. माझं जर बोलणं पटत असलं
सहमत असले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की वाईट कमेंट करून आमचं काय होणार आहे. आम्हाला आवडतं आहे सोशल मीडियावर काम करायला, आवड आहे थोडीशी म्हणून आम्ही करतो. मग काय याच्यात असं नाही का आमचं वाईट काय असन किंवा आम्ही वाईट धंदे करतो आहे म्हणून तुम्ही अशी घाण कमेंट करताय, असं काहीच नाही आहे. तुम्ही जर घाण कमेंट केला तर तुमचंच नाव बदनाम म्हणणार आहे, अरे शी हे कसले घाण कमेंट करतात, कसला माणूस असेल, असं तसं बोलतात. ती फेक आय डी असू नाही तर काही असू, पण वाईट वाटतंच ना थोडंफार मित्रांनो. त्याच्यामुळे सांगते का कोणी पण वाईट कमेंट करू नका आणि माझ्या ब्लॉगला सपोर्ट करायला विसरू नका. ओके गाईस, तर सगळ्यांनी माझ्या सर्व व्हिडिओंना सपोर्ट करा. तर बाय बाय. जय भीम नम बुद्धाय, जय शिवराय. ओके गाईज, बाय बाय.